सगळ्या सुखसुविधा आहेत, परंतु ज्यांना सुखसुविधा नाही त्यांना सुखसुविधा मिळवून देणं हे आपले नैतिक जबाबदारी आहे या देशाचा नागरिक म्हणून. नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण भूमिपुत्र एल्गार संघटनेचं एक स्टुडिओ बनवून त्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कसं होईल त्या विषयाची तपशीलवार माहिती, त्या विषयातले कंगोरे, त्या विषयातल्या कायद्याच्या खास कळगा आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. यासाठी आपल्यासोबत आहेत भूमिपुत्र एल्गार संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील भाऊ लोणे, जे स्वतः ज्येष्ठ लेखक आहेत, कवी आहेत, पत्रकार आहेत. सुनील भाऊ, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आपल्याकडे आज सुनील भाऊ आल्यामुळे आपल्या प्रेक्षकांना एक मेजवानी मिळणार आहे माहिती. आपण जेव्हा या कार्यक्रमाचं पत्रक काढलं किंवा जाहिरात केली तेव्हा कार्यकर्त्यांकडनं विशेष माहिती आली की ग्रामपंचायतीविषयी त्यांना त्यांच्याकडनं माहिती पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या योजना असतात, तर आपण प्रामुख्याने घरकुल योजनेबाबत आपण जाणून घेऊ की घरकुल योजना नेमकी काय आहे, ती कोणाला मिळाली पाहिजे, त्यात गैरव्यवहार कसा होतो, ते काम पारदर्शक कसं चाललं पाहिजे, याबाबत तुम्ही तपशीलवार काय सांगाल? खरं तर घरकुल योजना जी आलेली आहे ती माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, या देशातील प्रत्येक नागरिकाला राहण्यासाठी चांगलं घर मिळालं पाहिजे, त्याच्या अंगावर पुरेशी वस्त्र असले पाहिजेत, त्याला पुरेसं 3 वेळचं अन्न मिळालं पाहिजे. त्या मूलभूत गरजापैकी घरकुल एक ही आवश्यक असणारी बाब आहे. बरोबर. आणि स्वर्गीय इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्यांनी इंदिरा आवास योजना ते नाव आहे असं या नावाने एक घरकुल योजना आणली. आणि त्यांचा मुख्य उद्देश जो होता की या देशातील ज्याचं घर कच्चं आहे किंवा ज्याला राहण्यासाठी घर नाही, ज्याला निवारा नाही, जो दुसऱ्याच्या घरात राहतो, उघड्यावर राहतो, अशा व्यक्तीलाच घरकुल मिळालं पाहिजे. आणि त्यानंतर मग नरेंद्र मोदींचे जे सरकार आलं, मग त्यांनी त्या योजनेला प्रधानमंत्री आवास योजना असं नाव दिलं. त्यानंतर जनमन योजना सारखी आली, रामाबाई आवास योजना आली. अशा विविध योजना घरकुलासाठी आल्या. परंतु आज जर आपण बघितलं तर आपलं असं लक्षात येईल की ज्यांना खरी घरकुलाची आवश्यकता आहे अशी लोक ज्यावेळेस सर्वे होतो, ग्रामपंचायतीकडे असेल किंवा शासनाच्या विविध लोकांकडून सर्वे ज्यावेळेस होतो, त्यावेळेस सर्वेमध्ये ज्यांना खरी गरज असते त्या लोकांची नावच येत नाही. त्याला महत्वाचं कारण म्हणजे आपल्या ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः जो कातकरी बांधव आहे तो आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी वीटभट्टीवर स्थलांतरित होत असतो. आणि त्या काळामध्ये त्याच्या घराला पूर्णपणे झापड लावलेलं असतं आणि घर बंद करून त्याचं कुटुंब निघून गेलेलं असतं. आणि ज्यावेळेस सर्वे होतो, जगायला गेलेले असतात, सर्वे होते त्यावेळेस ते सर्वेपासून वंचित राहतात. आणि ज्यांना खरोखर घरकुल मिळालेलं यापूर्वी किंवा ज्याचं घर पक्क आहे अशा लोकांना घरकुल मिळतं. आणि खरी लोक ज्यावेळेस गावाला येतात त्यावेळेस त्यांना घरकुलाचा लाभच मिळत नाही. आज अनेक आपल्या ठाणे पालघर मध्ये आपण बघतो, गावपाड्यांमध्ये अनेक कातकरी वस्त्या आहेत, कातकरी लोक आहेत, इतरही आदिवासी समाज आहे, त्यांना घरकुलाची आवश्यकता आहे परंतु त्यांना घरकुल मिळाले नाही. त्याला महत्वाचे 1-2 कारण अजून आहेत की आता सगळं ऑनलाईन सिस्टम झालेले आहे, अनेक लोकांकडे आधार कार्ड नाहीत. बरोबर. त्यामुळे सर्वे करताना आधार कार्ड पाहिजे कंपल्सरी. आणि त्यांचं आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना घरकुल मिळत नाही. दुसऱ्या बाजूने जर आज आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्यांना पूर्वी घरकुल मिळालंय असे अनेक लोक आहेत. हे मी असं मोगम आरोप नाही करत, मोगम म्हणत नाही, तर त्याचे पुरावे इथल्या शिवना मी देऊ शकतो, पालघरच्या शिवना देऊ शकतो, बीडीओना देऊ शकतो. ज्यांची पक्की घरं आहेत त्यांनाही घरकुलं दिलेले आहेत. म्हणजे जर आपण याच्यामध्ये जर ठरवलं तर अनेक अधिकारी याच्यात निलंबित होऊ शकतात. खरं. आपल्याला कुणाला घरकुल मिळालं त्याबद्दल आपल्याला खोलात नाही जायचं, पण जो खरंच गरजू आहे त्यांना घरकुल मिळालं पाहिजे.
अशा वेळेस तुम्ही कार्यकर्त्यांना काय सल्ला द्याल की तुम्ही आपल्याकडे असलेल्या, तुम्ही आता योजना सांगितली, योजनेच्या तरतुदी सांगितल्या, योजनेचे निकष सांगितले आणि योजनेमध्ये होणारा अपहार सांगितला. माझी तुम्हाला विनंती की तुम्ही कार्यकर्त्यांना याबाबत काय सांगाल की तुम्ही आपापल्या भागामध्ये अशा पद्धतीचे जे वंचित लोक आहेत त्यांना हा लाभ मिळण्यासाठी किंवा प्रशासनापर्यंत खरे लाभार्थी यांचे अर्ज, यांची माहिती किंवा यांना पोहोचवण्यासाठी काय कार्यकर्त्याला काय सल्ला द्याल? कार्यकर्त्यांना मी असं सांगेन, आपल्या विशेषतः भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि इतर जनतेला सुद्धा मी सांगेल की आपली एक या देशाची नागरिक म्हणून जबाबदारी आहे की आपल्याला राहायला घर आहे, आपल्याला 3 वेळचं पुरेसं अन्न मिळतं किंवा आपल्याला सगळ्या सुख सुविधा आहेत मिळतात, परंतु ज्यांना सुख सुविधा नाहीत त्यांना सुख सुविधा मिळवून देणं हे आपले नैतिक जबाबदारी आहे. बरोबर. या देशाचे माणूस नागरिक म्हणून, एक म्हणून, नागरिक म्हणून नैतिक जबाबदारी आहे. आणि मी सांगेन की कार्यकर्त्यांना आता आपल्याला या वेळेत वीटभट्टीवरून लोक आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे तर- एप्रिल, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पर्यंत. हे लोक हा. आपल्याला हे लोक आपल्याला भेटतील. म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना माझे एक सांगणं आहे की आपण गावपाड्यामध्ये जाताना आपण प्रत्यक्षात विचारायची गरज नाही. बरेच वेळा लोक कुणाच्या घरात जातात आणि त्याला विचारतात तुझं घर कच्चं का पक्क. सर्वे करणारे सुद्धा सुशिक्षित लोक कॉमन बरेच वेळा सेन्स नावाची गोष्ट असते. असते. बरेच वेळेला घरात टीव्ही बघतात आणि सर्वे करताना लिहितात तुझ्या घरी टीव्ही का. नाही, अकलेची दिवाळखोरी यांच्या. बरोबर आहे. तर तसे आपल्या कार्यकर्त्यांकडून होता कामा नये. आपल्या कार्यकर्त्यांनी कुरांच्या घरात गेल्यानंतर कुरांच्या घरामध्ये आणि तिथेच त्याला विचारलं तुझं घर कच्चं का पक्क, काय उत्तर देईल तो? तर तो आपला अज्ञानपणा तिथे दिसेल. तर तसं न विचारताना त्याला ते विचारा का हे घर कुणाच्या नावावर आहे. बरोबर आहे. मग पुन्हा त्याला विचारा की हे घर तुझं कुणाचं आहे, तुझं घर पक्क कुठे आहे का. मग तो सांगेल नाही. मग त्याचं नाव लगेच आपल्या यादीत आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे 2च प्रश्न विचारायचे आहेत की तू या घरात राहतो, हे घर कुणाचं. मग तो एक तर सांगेल माझं. मग त्याला दुसरा प्रश्न विचारा की तुझं दुसरं घर आहे का कुठे पक्क. तो म्हणेल नाही. जर असेल तर मग तो लाभार्थी, तर त्याला लाभ देण्याचा नसेल तर तो खात्रीलायक लाभार्थी. लाभार्थी. दुसरं, कदाचित त्या घरामध्ये दुसरं असं विचारतो आपल्याला त्या घरामध्ये 2 खोप दिसतील बरोबर. किंवा पक्क्या घरात गेलो तर मग किती भावंड आहेत, त्यांचे रेशन कार्ड विभक्त आहेत, त्यांचे रेशन कार्ड विभक्त आहेत का, या चुली वेगळे आहेत का त्यांचे? चुली वेगळ्या आहेत का. हे आपण केलं तर नक्कीच आपल्याला त्यांना लाभ देता येईल. दुसरं एक आपल्याला माहिती करता येईल की आज शासन किती हुशार असू द्या, म्हणजे अधिकारी उद्या ते आपल्याला सांगतील की याला घरकुल दिलं, त्याचं घर कच्चं नव्हतं, पक्क नव्हतं, कच्चंच होतं. बरोबर. जर आपण खोलात गेलो आणि त्याच्या 2 वर्षाचा असिस्टमेंट उतारा काढला तर त्या पूर्वीच्या असिस्टमेंट उतारा पक्क घर आहे ना. बरोबर. म्हणजे लबाडी पकडायचं पकडू शकतो आपण. आपलं प्राधान्य मला वाटतं सुनील भाऊ, लबाडी त्यांची पकडण्यापेक्षा खरे लाभार्थी वंचित राहू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. तक्रारी करण्यापेक्षा आपण कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं पाहिजे, सकारात्मक काम केलं पाहिजे. बरोबर. दिलेली सूचना ही कार्यकर्त्यांसाठी खूप प्रभावी आहे. आपण येत्या काळामध्ये जर असं काम केलं आणि आपापल्या परिसरामधले असे खरे लाभार्थी मात्र ते घरकुलापासून वंचित राहिलेले लाभार्थी जर आपण आयडेंटिफाय केले तर आपल्याला एकत्रित मागणी शासनाकडे करता येईल. प्रमोद भाऊ, मी थोडीशी दुरुस्ती करतो. खरं तर आपण लाभार्थी शब्द हा काढून टाकूया. बरोबर आहे. त्याला घरकुल मिळणं हा त्याचा हक्क आहे, हकदार म्हणून त्याला हकदार आपण बोलूया. घरकुल मिळणं हा त्याचा हक्क आहे म्हणून बरोबर आपण तुमचं. शासनाकडे पत्रव्यवहार करूया की त्याला की लाभ तुम्ही घेताय शासनाचा. अधिकारी पगार घेतात, बरोबर आहे. कर्मचारी पगार घेतात, लाभार्थी तुम्ही आहात. तुमच्या आम्ही या सूचना- देशाचे नागरिक आहोत, आम्ही इथले हक्कदार आहोत. आम्हाला आमचा घरकुल मिळणं हक्क आहे. आम्हाला लाभ नको, आम्हाला हक्क पाहिजे. सुनील भाऊंची सूचना खूप महत्वाची आहे की देशाच्या मूल निवासी, देशाचा मालक आपण म्हणतो याला, तो आता लाभार्थी सारखा वंचितांच्या किंवा आश्रितांच्या रांगेत राहिलेला आहे. तर तो आश्रित नसून, वंचित नसून, लाभार्थी नसून तो हकदार आहे, त्याचा अधिकार आहे जो संविधानाने आपल्याला अधिकार दिलाय. तर आपल्याकडे आपण आज एक विषयाची माहिती घेतली. प्रत्येक भागामध्ये आपण वेगवेगळे विषय घेणार आहोत कारण आपल्याला सगळे विषय एकत्र घेतले तर वेळ पुरणार नाही. या व्हिडिओमध्ये सुनील भाऊंनी घरकुलाविषयीची माहिती दिली. याबाबत जर तुम्हाला काही अडचणी असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न तुम्ही विचारा. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून किंवा जे काही नियम असेल त्या नियमात राहून आपण सुनील भाऊंकडे घेऊन ते तुमच्यापर्यंत पोहोचू.
आपल्या विभागामध्ये काम करताना जास्तीत जास्त कच्चं घर आहे, कुणाचं घर आहे, झोपडी आहे, झाप आहे, अशा बेघर. माणसांचं बेघर आहे. नावं तुम्ही आणि संकलित बेघर आहे. करावी आणि जे बेघर आहेत अशांची नावं तुम्ही एकत्रित करून जर ती आपल्यापर्यंत पोहोचवली तर त्या त्या तालुक्याचा पत्रव्यवहार करून आपण प्रशासनातली ती बीडीओ असतील, सीईओ असतील किंवा जे कोणी संबंधित अधिकारी असतील, डीआरडीए विभाग असेल, यांच्यापर्यंत विषय पोहोचू, हकदारांना त्यांचा अधिकार मिळवून देऊ, अशा पद्धतीचं काम आपण करूया. आजच्या माहितीसाठी सुनील भाऊ तुमचे आभार आहेत. पुढच्या धन्यवाद. भागामध्ये आपण नवीन भाग, नवीन विषय आणि नवीन माहितीसह आपल्या समोर येऊ. धन्यवाद. थँक्यू.